सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामीचरणी प्रार्थना. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. तर या सगळेजण मस्त गरमागरम चहा घ्यायला. तर इथं सकाळी सकाळी छान मी असा गरमागरम चहा ठेवलेला होता. आणि आज आहे ना देवांशला सुट्टी होती. आज गुरु नानक जयंती आहे. तर मग आज देवांश घरी होता, त्याच्या पप्पाला पण सुट्टी आहे. ते दोघंही आज म्हणजे घरी होते. तर त्याच्यामुळं मग मी आरामात स्वयंपाक बनवला. कारण सकाळचे सगळे कामं आवरून झालेले. सकाळचे झाडझूड, पोछा, बाहेरचं अंगण झाडणे, रांगोळ हे सगळं माझं आवरून झालेलं होतं. तर इथं बरोबर आता 10:30 वाजलेले होते आणि आज मी हातानंच कपडे धुतले. तर कपडेसुद्धा म्हणजे झालेले होते माझे कपडे धुवून. तर इथं देवांशची पण छान आज अंघोळ घातली मी. कारण दररोज घाईघाई सकाळी अंघोळ घातल्या जाते. तर आज छान त्याला अंघोळ घालून दिली. आणि इथं मग आम्ही दोघं जण ना भाजी निवडत होतो. त्याला खूप आवडते असे कामं करायला. तर तो मला कामात मदत करत होता. तर इथं आम्ही दोघांनी ही भाजी निवडून घेतलेली आहे मेथीची. आज मी मेथीच्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहे. पारंपरिक पद्धतीनं मी आज तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे. तर इथं मी शेंगदाणे घेतलेले, हिरवी मिरची, त्याच्या खाली लसूण आहे, जिरं आहे आणि थोडंसं खोबरं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. तर हे मी मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे. आणि एका साईडने ना इथं आज ठेचासुद्धा बनवायचा होता. तर त्याचंही मी पूर्ण मिरची, लसूण ते सगळं काढून घेतलेलं आहे. आणि इथं मग छान अशी भाजी ना मी कट करून घेतली, एकदम बारीक कट करून घेतलेली आहे. इतकी छान लागते ही भाजी. आणि आज मला भाकरीच बनवायची आहे म्हणजे माझ्यासाठी. तर मला आहे ना भाकरीसोबत ही भाजी खूप आवडते, खूप छान लागते. तर इथं मी भाजीसुद्धा चिरून घेतलेली आहे. इथं मी थोडंसं तेल टाकलेलं आहे कढईमध्ये. तर त्याच्यामध्ये ना लसूण टाकलेलं आहे. थोडासा लसूण याला लालसर होऊ द्यायचा आणि त्याच्यानंतर ही भाजी ना त्याच्यामध्ये ॲड करून द्यायची. आणि थोडीशी भाजी चांगली कलसून घ्यायची तेलामध्ये. थोडंसं मीठ पण टाकायचं त्याच्यामध्ये, म्हणजे भाजी छान कलसल्या जाते आणि चांगली नरम पण होते. तर इथं मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा ॲड केलं. आणि खूप दिवस झाली ही भाजी बनवलीच नव्हती. माझी मुलगी आली होती ना, तर तेव्हा एकदा दोनदा बनवली होती. तिला पण खूप आवडते ही भाजी. तर इथे ही भाजी अशी थोडीशी कलसून घ्यायची. बरेच जणांनी ही भाजी मुगाच्या डाळीमध्येच बनवतात आणि बरेच जण सुकी बनवतात. पण तुम्ही ह्या पद्धतीनं बनवून बघा, इतकी छान लागते आणि इतकं पोटभर जेवण होतं ही भाजी बनवली की. आणि खायला पण एकदम टेस्टी लागते. तर थोडंसं मी ते तेल होतं ना, तर त्या तेलामध्ये थोडीशी हळद टाकून घेतली. हळद टाकल्यामुळं काय होतं, कलर छान येतो. तर मग ती हळद टाकली. हळद थोडीशी तेलामध्ये फ्राय करून घेतली आणि त्याच्यानंतर जे मिक्स शेंगदाणे आहे ना आपण ग्राइंड केलेले, तर ते मिश्रण आहे ना त्याच्यामध्ये ॲड करून दिलं. आणि जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात म्हणजे पाहून घ्यायचं पातळ घट्ट. तशा पद्धतीने ती बनवायची. तर इथं आम्हाला जेवढी पाहिजे होती मी तेवढीच बनवली, कारण दोघा जणांचा स्वयंपाक असतो. तर इथं मी आमच्या दोघांसाठी ही भाजी बनवली. आम्हा दोघांनाही आवडते ही भाजी, खूप छान लागते. तर चला इथं मी भाजीला उकळी देते आणि उकळी आल्याच्या नंतर तुम्हाला परत दाखवते. तर चला मग. आणि ह्या साईडने ना ठेचा बनवायचा होता. तर त्याच्यासाठी तवा टेकवलेला होता. आणि हा तवा आहे ना मी नवीन घेतलेला आहे. आम्ही एका देवीच्या मंदिरात गेलो होतो नवरात्राच्या वेळेस. तर तिथं विकायला यात्रा भरलेली होती. तर तिथं विकायला आलेले होते. तर हा जवळपास 150 का 200 रुपयाला असा काहीतरी दिलेला आहे. तर छान आहे, लोखंडाचा आहे. मला लोखंडाचाच तवा आवडतो. तर हा लोखंडाचाच तवा आहे. तर इथे बघा मी भाकरीसुद्धा टाकून घेतलेली, एकच टाकलेली आहे माझ्यासाठी, कारण त्या दोघांसाठी पोळी टाकायची होती. तर मग मी माझ्यासाठीच फक्त भाकरी टाकलेली. आणि इथं भाजीलासुद्धा उकळी आलेली आहे. तर हे बघा एकदम मस्त अशी ही भाजी झालेली आहे. तर चला मी आता पटकन आहे ना पोळ्यासुद्धा टाकून घेते दोघांसाठी. तर चला मग. तर हे बघा इथे एकदम मस्त अशी ही भाजी तयार झालेली आहे आणि भाकरीसोबत इतकी छान लागते ही भाजी. तर चला मी आता आहे ना पोळ्या टाकून घेते. काय खायचं? तर तुम्ही ऐकलं असेल देवांचं बोलणं. तर देवांशला ना पुरणाची पोळी खायची होती. देवांशला पुरणाची पोळी प्रचंड आवडते. म्हणजे त्याला दररोजही दिली तरी तो खातो. तर मग त्याला पुरणाची पोळी खायची होती. मग आता वेळेवर तर पुरण काही बनवल्या जाणार नाही. तर मग मी काय केलं, गूळ घेतला बारीक खिसून आणि थोडासा चमचाभरच घेतला होता गूळ. आणि तो आहे ना आपण पुरण कसं भरतो त्या पद्धतीने पोळीमध्ये भरला, पोळीच्या उंड्यामध्ये. आणि त्याला ही अशी पोळी लाटून दिली. तर इतकी छान झाली होती, इतकी छान लागत होती ती पोळी. आणि गरम गरम त्याला खूप आवडली. तर त्यानं ती एक पोळी खाऊन घेतलेली आहे. तर चला इथं मी छान अशी त्याच्यासाठी गुळाची पोळी बनवली. आणि गरम गरम होती ना, मी त्याला लगेच देऊन दिली. तर त्याला इतकी आवडली, खूप आवडली. त्यांना म्हणजे छोटे छोटे तुकडे करून दिले. तर त्यानं छान ती पोळी आवडीनं खाल्ली. गरम गरम होती तर छान लागत होती. मी थोडंसं त्याच्यावर तूपसुद्धा टाकलं होतं.
तर आमचे जेवणं झाले आणि आता बरोबर 1 वाजलेला आहे. तर मला ढोकळ्याचं मिश्रण टाकायचं होतं म्हणजे भिजायला. तर इथे मी मोठ्या वाटीने ना 1 वाटी तांदूळ घेतलेले आणि छोटी वाटी असती ना तर त्या वाटीनं इथं हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. तर मी आता हे स्वच्छ धुवून घेते आणि भिजू देते आणि संध्याकाळी ना मिक्सरला ग्राइंड करून घेणार. आणि एवढी मोठी भांडीसुद्धा मी घासून घेतलेली आहे. तर चला मी स्वच्छ धुवून घेते आणि भिजत ठेवते. दुपारी थोडासा आराम केला आणि थोडंसं व्हिडिओचं काम, एडिटिंगचं काम हे सुद्धा केलं. कारण ते दुपारीच करावं लागतं, मग तेव्हा ते व्यवस्थित होतात ते व्हिडिओची कामं. तर ते कामही करून झालेलं होतं आणि थोडासा आराम पण झालेला होता. मग त्याच्यानंतर आता 4:30 वाजले होते. तर आमचे चहा घेऊन झालेला होता. चहा पाणी सगळं झालेलं होतं आणि त्याच्यानंतर आहे ना मग हे सकाळी घासलेले भांडे होते. सकाळी म्हणण्यापेक्षा दुपारी 12:30-1 वाजता. तर मग ते भांडे लावायचे बाकी होते. तर म्हटलं चला आता भांडीसुद्धा लावून देऊ. आणि तुम्हाला इथं ट्रॉल्यांचा कलर दिसत असेल तर हा कलर घेतलेला आहे, व्हाईट घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एकदम कथ्था असतो ना डार्क, तो कलर घेतलेला आहे. दोन्हीचं कॉम्बिनेशन खूप छान उठून दिसतं, म्हणजे व्हाईटला कथ्था कलर खूप उठून दिसतो. तर ह्या पद्धतीनं कॉम्बिनेशन घेतलं आहे. थोडंसं म्हणजे मळखाऊच घेतलेलं आहे, कारण नेहमी नेहमी तर काही साफ करणं होत नाही. तर म्हटलं कसं वाटलं होतं की असा ग्रे कलर घ्यावा, पण मग ग्रे कलर कसा थोडासा जास्त लवकर खराब होतो. तर आपल्याला कसं सगळे कामं घरीच करावं लागतात, कारण मी सगळे कामं घरीच करते. तर मग एवढी आता साफसफाई पण होत नाही. तर त्याच्यामुळं मग हा कलर घेतलेला आहे. पण सगळ्यांना खूप आवडला तो कलर. इतका उठून दिसतोय, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. व्हिडिओमध्ये थोडासा तो म्हणजे कथ्था जास्त दिसत नाही, तर पण तो पाहण्याला जास्त डार्क आहे कथ्था. तर ह्या पद्धतीनं असं कलर कॉम्बिनेशन घेतलेलं आहे. आणि गॅसचा ओटा पहिला कसा वरचं जे तुम्हाला कपाट दिसतंय खिडकीजवळचं, तर त्या कपाटापर्यंतच आपला ओटा होता. हा नंतरचा ओटा वाढून घेतलेला आहे. तर तिथं थोडंसं अजून काम बाकी आहे, ते करायचं आहे. पण त्याला थोडंसं अजून वेळ आहे. तिथं थोडंसं एक टेक्चर करायचं आहे, तर त्याला थोडासा वेळ लागणार आहे. तर मग सध्या तरी ते तसंच ठेवलेलं आहे पेंटिंगमध्ये. आणि मधात दिवाळी आली होती, त्याच्यामुळं मग ते काही करता नाही आलं. तर इथं या पद्धतीनं असं कलर कॉम्बिनेशन घेतलेलं आहे. तर म्हटलं चला तुम्हाला आता भांडी लावता लावता थोडंसं कलर कॉम्बिनेशन दाखवून देऊ. तर इथं मी तुम्हाला ते थोडंसं कलर कॉम्बिनेशन दाखवलं आणि त्याच्यानंतर गॅसच्या ओट्यावरती मी जे मनी प्लॅन्ट ठेवलेले, तर त्याचे ग्लास आहे ना खूप दिवसापासून स्वच्छ करायचे होते, ते जरा खराब झालेले होते. तर इथं मग मी ते ग्लास स्वच्छ करून घेतले आणि त्याच्यामध्ये जे मनी प्लॅन्ट टेकवलेले आहे ना, जे घरात टेकवलेले असतात, तर ते थोडेसे असे म्हणजे असे पाहिजे तशी त्याची ग्रोथ होत नाही. तर आणि जो तुम्हाला तिकडचा पलीकडचा दिसतोय ना, तर तो मी बाहेरून 5-6 दिवसापूर्वी ना बाहेर जे लावलेला आहे कुंडीमध्ये, तर त्यातला तोडून आणलेला होता. म्हणजे थोडीशी त्यातली एक काडी मी काढून आणलेली होती आणि ती त्या ग्लासमध्ये टाकलेली होती. तर त्याचा कलर इतका छान होता आणि घरात ठेवणारी मनी प्लॅन्ट आणि आपण जे बाहेर उन्हात ठेवतो त्या मनी प्लॅन्टचा आणि घरातल्या ठेवलेल्या मनी प्लॅन्टचा कलरामध्ये खूप फरक पडतो. जे बाहेर असतात ना उन्हात, तर त्याचा कलर इतका छान दिसतो. तर मला हे एक विशेष वाटलं, म्हणजे म्हणजे दोन्हीमधला खूप सारा फरक आहे. तर म्हणजे आपल्या जी झाडं असतात, तर त्या झाडांना सूर्यप्रकाशाची गरज आहे आणि त्याला सावलीची पण गरज आहे. जे सावलीत जास्त वेळ जास्त दिवस ठेवतो ना आपण, तर त्या झाडाची ग्रोथ पण होत नाही आणि त्याला पोषण पण भेटत नाही. मी तसं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच की दोन्ही मनी प्लॅन्टमध्ये किती फरक आहे. तर हे बघा, हा मनी प्लॅन्ट आहे ना मी घरात टेकवलेला होता आणि हा जो दिसतोय ना तुम्हाला इकडचा, तर तो बाहेर टेकवले म्हणजे बाहेर मी एका कुंडीतून तो काढून आणलेला होता. तर त्याच्या पानामध्ये आणि घरातल्यांच्या पानामध्ये खूप जमीन आसमानचा फरक होता. घरातला असे हिरवे हिरवे दिसत होते. बाहेरचा जो होता ना, तर त्याच्यावर वेगळी शाईन होती आणि वेगळाच कलर आलेला होता. इतका व्हाईट आणि ग्रीन कलर त्यात मिक्स झालेला होता. तर इतका छान दिसत होता तो ग्लासमधला. तर त्याच्यासाठी झाडांना ऊनसुद्धा आवश्यक आहे आणि त्यांना सावलीची पण गरज आहे. तर घरात ठेवणारे आणि बाहेर उन्हात राहणारे मनी प्लॅन्टचा हा फरक झाला. तर म्हटलं चला तुम्हाला ते शेअर करूया. तर चला इथे मी तुम्हाला छान आज मनी प्लॅन्ट दाखवला. तर हे बघा इथे इतका सुंदर आहे आणि इथे इतका सुंदर दिसतोय तो. तर पहिला मी दुसरीकडे टेकवलेला होता, पण चला म्हटलं इथं जवळ कसं आपल्याला थोडंसं नजरेला हिरवं पाहायला जास्त आवडतं. तर मग मी तो तिथंच टेकवला आणि हा इथे ना इथं एक टेकवलेला आहे. इथं थोडासा गॅप पडलेला होता, तरी इथं त्या दादांनी एक फलटी अशी लावून दिलेली आहे. म्हणजे काहीतरी तुम्ही याच्यावर शोचं
वस्तू ठेवू शकता. तर इथं मग मी सध्या तर मनी प्लॅन्टच टेकवलेलं आहे, कारण इथलं थोडंसं काम बाकी आहे. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की तिथं थोडं अजून काम राहिलेलं आहे, ते करायचं आहे. त्याच्यामुळं मला काय गॅसचा ओटा जास्त काही अजून सजवता येत नाही. ते काम पूर्ण होणार त्याच्यानंतरच मग मी छान गॅसचा ओटा सजवणार, तसं मी तुम्हाला शेअरच करणार. तर चला, इथं एक मनी प्लॅन्ट मी आणून टेकवलेला आहे. इथं ही माझ्या मुलीची रूम आहे. सध्या ती नसल्यामुळं ही रिकामीच राहते. आणि जे 2 कॉट होते ना मोठ्या बेडरूममध्ये, तर ते कॉट इथं अशा पद्धतीनं ॲडजस्ट केलेले. तर चला, त्याच्यानंतर आमचे जेवणं झाले. माझे संध्याकाळचे सगळे कामं आवरून झालेले होते. बरोबर आता 10 वाजलेले होते आणि आमच्याकडे एवढी थंडी वाजत होती. आता बरीच थंडी पडलेली, पण माझ्या लक्षातच नव्हतं की आपल्याला ढोकळ्याचं म्हणजे ते मिक्सरला ग्राइंड करायचं आहे. तर आता बरोबर 10 वाजलेले होते. झोपायची वेळ झालेली होती. पण म्हटलं चला आता एकदा पटकन आपण ते फिरून घेऊ. तर इथं मग मी ते मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं आहे ते मिश्रण. तर चला, इथं मी ते ग्राइंड करून घेते. तुमच्याकडं थंडी पडली का नाही हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर इथं मी ते मिश्रण काढून घेतलं आणि व्यवस्थित ते ढवळून घेतलं. ते व्यवस्थित ढवळून घ्यायचं, त्याच्यामुळं काय होतं, ढोकळे छान येतात. तर मी व्यवस्थित इथं ढोकळ्याचं मिश्रण ढवळून घेतलं. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.